माझं नाव कुणाल जाधव. समोर हा नाव काय सांगा. कुणाल जाधव माझं नाव. काय तुळजापूरचं इलेक्शन लागलंय, काय वातावरण काय म्हणते सध्या? वातावरणची काय आम्ही वातावरण तर साहजिक आहे, पिढूभयाचंच आहे. आम्ही इलेक्शन आली की काम करत नाही. आम्ही सतत 5 वर्ष सतत काम करतो आम्ही लोकांचे. हा करोनाच्या सारख्या महामारीच्या काळात पिढूभयाच्या माध्यमातून आम्ही 24 तास लोकांना सॅनिटायझर, मास्क, अन्नधान्य, गॅस टाक्या इत्यादी साहित्य पूर्ण पुरवठा केलेला आम्ही. आणि सर्वसामान्य गरिबांना तुम्ही आजपर्यंत मदत केली आहे. 100% तुम्ही गरिबांना जेवढं विचारा. आम्ही आमच्या घरातले म्हणतात प्रत्येकाला, प्रत्येक जण पिढूभयापाशी येऊन प्रत्येकाच्या समस्या मांडतात. नेमकं काय म्हणजे नेमकं कोणत्या मुद्द्यावर आता इलेक्शनला तुम्ही लढत आहो? नेमकं आम्ही विकासाच्या कामावर लढत. काय काय विकास केलाय तुळजापूर? नेमकं काय आम्ही भूतो ना भविष्य असा विकास केलाय तुळजापूरचा. आणि आदरणीय राणादादांच्या माध्यमातून पण तुळजापूर शहराचा तुम्ही पण बघू शकतात की तुम्ही पण बघा की कसा विकास चालू आहे आमच्या गावाचा. आता आमच्या जिजामाता नगरचा तर भूतो ना भविष्य असा विकास झालाय. प्रभाग क्रमांक 10 मध्ये महिलांसाठी व्यायामशाळेची व्यवस्था केलेली आहे. जिजामाता नगरमध्ये पण महिलांच्या व्यायामशाळेसाठी आम्ही पूर्ण त्याचं स्ट्रक्चर उभा केलंय पिढूभयाच्या माध्यमातून. जनतेचा कसा प्रतिसाद आता? आजच्या रॅलीतून तुम्हाला कळायला असेल प्रतिसाद कसा होता ते लोकांचा. जनता आपलंसं मानते. आता पुढे काय विकास करणार तुम्ही? दादांच्या माध्यमातून 1865 कोटी तुळजापूर शहरासाठी येत आहेत. तुळजापूरचा विकास हा ना भूतो ना भविष्य ह्याच्यावर होणार आहे. वारकऱ्यासाठी काय म्हणजे काय इथं जत्रेसाठी जे येतात भाविक त्यांच्या दादाच्या विकास आराखड्यात तुम्ही बघितलं असशील, निश्चिंत सर्वांची दादांनी हे केलेलं आहे. पिठूभायाचं जे मागच्या 15 वर्षाचं विकासाचं काम आहे, जनता त्यांच्या पाठीशी आहे. खंबीरपणे जनता याच्याच पाठीशी तर मग राहणार. आता प्रचारासाठी जाताना तुम्हाला काय आव्हान आहेत का? जनतेकडे जाताना आम्हाला मत मागण्यासाठी जातात ना? जनतेकडे आम्ही मत मागायला आल्यावर जनता म्हणते तुम्ही मत मागायला याची पण गरज नाही. ही जनतेचा कौल आहे. तुम्ही माझ्या परस्पर सर्वे करा. काय वाटतं आता या निवडणुकीमध्ये किती आपले नगरसेवक आम्ही येतील, आता नगराध्यक्ष? प्रचाराला जाईनात. आमचे लोक जनता सत्काराला बोलवाले आम्हाला. आता प्रत्येक प्रभागात असं प्रत्येक प्रभागात आमचे सत्कार आहेत. मी तुम्हाला फोटो व्हिडिओ सगळा प्रूफ देतो. म्हणजे भरभरून विकास केल्याची भरभरून विकास केलाय. तुळजापूर शहरातील जनतेला काय आव्हान असणार आहे आपलं? तुळजापूर शहरातल्या जनतेला एक आव्हान आहे. ज्या पद्धतीने आजपर्यंत तुम्ही पिठूभयांच्या मागे खंबीरपणे थांबलात, तसं आपल्या सर्व नगरसेवकांच्या पण मागे तुम्ही सर्वांनी भरभरून आशीर्वाद द्यायचा. आणि सर्व आपले एक तर उमेदवार आमच्या बिनविरोध निवडून आणलाय. आता